अजितदादांचा कामाचा सपाटा अनेकांनी जवळून पाहिला आणि दादांना देखील आपण सर्वांनी अनेक वर्ष ओळखलं की ती व्यक्ती स्पष्टपणे बोलणारी होती. परखड जे पोटात ते ओटात. दादा म्हणजे फणसासारखं व्यक्तिमत्व. बाहेरून पाहिलं तर काटे दिसणार आणि आतून पाहिलं तर गोड गऱ्यासारखा त्यांचा स्वभाव हा पण अनेकांनी जवळून त्या ठिकाणी आठवला. दादांच्या कामाचा झपाटा हा पहाटेपासून सुरू व्हायचा. सकाळ आणि दादांचं समीकरण हे काही आजपासून नव्हतं, अनेक वर्षांपासून. की ज्यावेळी दादाकडे कुणी कामाची वेळ मागायला गेलं तर ते काहींना सकाळी 6ची वेळ द्यायची, 7ची द्यायची. रवींद्र करंजखेंनी उल्लेख केला त्याप्रमाणे. परंतु एकदा वेळ दिली तर त्याच्या टाळाटाळ त्या ठिकाणी 2019ला 23 नोव्हेंबरला ज्यावेळी सकाळच्या वेळी दादांचा शपथविधी झाला, कोणाचा विश्वास बसला नाही. आणि कालची देखील सकाळ ज्यावेळी ही घटना कळली, कोणाचाही त्याच्यावरती विश्वास त्या ठिकाणी बसला नाही. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्यामुळं महाराष्ट्र राज्यातील सामान्य गोरगरीब माणसाची प्रचंड अशी हानी त्या ठिकाणी झालेली आहे. राज्याच्या सरकारमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज आज देखील सरकारमध्ये आहेत, परंतु ग्राउंड लेवलला खेडेपाड्यामध्ये शेतकऱ्याची नाळ जोडलेला नेता आज राज्याच्या सरकारमध्ये अजितदादा सोडून दुसरा आहे की नाही हे उद्याच्या काळात आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण दादा गेल्यामुळं एक खूप मोठं नुकसान शेतकरी वर्गाचं त्या ठिकाणी झालं. कारण आपल्या सर्वांना माहिती की जिल्हा बँकेमध्ये गेल्यानंतर दादांनी त्या काळापासून छोटी असणारी बँक मोठी नेण्यापर्यंत काम केलं. स्वतः अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम त्या ठिकाणी केलं आणि अनेकांना अध्यक्ष म्हणून केलं. परंतु पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून 0% व्याजदराने सगळ्यात आधी निर्णय जर कोणी घेतला तर आमदार अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी घेतला.